रात्रीचे जवळपास 12-12:30 वाजलेले असतील आणि तिथून येत असताना एक माणूस तिथे शेतामध्ये आलेला होता. नेमकं आमची गाडी समोर आली की त्यानंही आमच्या गाडीच्या पाठीमागं गाडी लावली. आता रात्रीचा वेळ आहे, लेडीज सोबत आहे, जरा भीती वाटते माणसाला. आम्ही जेवढी गाडी फास्ट पळवली तेवढी तो फास्ट पळवायचा, आम्ही थोडी दमानं चालवली की तोही दमानं चालवायचा. तर नेमकं आम्हालाही वाटलं की हा चोर असेल का कोण असेल. इतक्यामध्ये त्याची गाडी होती भारीतली, आमची जरा साधी होती. त्यानं जोरात गाडी पुढे आणली आणि आमच्या गाडीच्या पुढे लावली. आता तर आम्हाला घाम फुटला आणि त्यानं समोर आल्यावर सांगितलं, अहो महाराज मी तुम्हाला ओळखले, तुम्ही कोरडे महाराज ना. हे म्हणले हो. हे म्हणले अरे जाऊ दे, तू ओळखलंस खरं, पण नेमकं गाडी आमच्या पाठीमागं लावण्याचं कारण काय. तो म्हणलं कसं आहे ना, ते रात्रीची लाईट आहे. आम्ही म्हणलो बरं रात्रीची लाईट आहे म्हणले, तंबाखूला चुना नाही, चुना संपलाय. अरे तुम्ही चुना मागायले कोणाकडं आणि कोणत्या वेळी मागायले. त्यावेळी यांना खिशातून 100 रुपये काढून दिले, त्याच्या हातावर ठेवले. म्हणले दादा हे बघ, इथून पुढं काही असं कोणाच्या मागं लागू नको, असा मोठा डबा घे चुन्याचा. कुठं मागावं काय मागावं हे माणसाला कळलं पाहिजे.